डोंबिवली पश्चिमेतील गरिबाचा वाडा परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संतप्त नागरिकांनी एच प्रभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढला. माती नको पक्का रस्ता द्या अशी मागणी करत नागरिकांनी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली. यावेळी प्रशासनाला 48 तासांचा अल्टिमेटम देण्यात आला. रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे रिक्षाचालकही या परिसरात येण्यास नकार देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. गेल्या वर्षी याच रस्त्यावर झालेल्या अपघातात प्रमिला कनोजिया यांचा मृत्यू झाल्याचा दाखला देत नागरिकांनी रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यास उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा दिला. दरम्यान केडीएमसी प्रशासनाकडून 2 दिवसात रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे नागरिकांच्या आंदोलनानंतर प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांचे आश्वासन मिळाले आहे. आपल्या समस्या आहे त्या पवार साहेब आम्ही आज हा मोर्चा काढलेला आहे. आमची फक्त एवढीच विनंती आहे की जो काही अपघाती निधन झाला आहे तुम्ही सांगा किती वेळ तुम्हाला पाहिजे. तोपर्यंत जर रस्त्याचं काम झालं नाही तर हायकोर्टात याचिका दाखल करणार. परत गरिबाचा वाडा परिसरातील नागरिक गेले 15 वर्षाने रस्ता संदर्भात त्रस्त आहे. अनेक अपघात झाले आहेत. एका स्त्रीचं निधन पण झालेलं आहे. रोज पब्लिकला इतका त्रास होतोय की रिक्षावाले पण येत नाही. गरोदर महिलांना खूप त्रास होतोय, पेशंटला खूप त्रास होतो आहे. त्याकरता ॲम्ब्युलन्स पण येत नाही. त्याकरता आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि त्याच्याकरता आम्ही 48 तासाचं अल्टिमेटम दिलेलं आहे. त्या 48 तासात जर आम्हाला लिखित व्यवस्थित जर प्रशासनाकडून उत्तर मिळालं नाही तर पुढची पायरी म्हणजे आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. गरिबाचा वाडा संघर्ष समिती यांचा आज मोर्चा आला होता. सदरचा मोर्चा येण्यापूर्वी संघर्ष समितीने मान्य आयुक्त महोदय यांची देखील भेट घेतली होती. मान्य आयुक्त महोदयांनी त्यांना आश्वासन दिलं. त्यानंतर सांगळे साहेबांना देखील इथे पाठवलं. सांगळे साहेबांनी प्रत्यक्ष सोसायटीत येऊन संघर्ष समिती सदस्यांची चर्चा केली. त्यानुसार जो प्रलंबित काम होता आपला काँक्रीट रस्त्याचा तो परवाच्या दिवसापासून आपण सुरू केला आहे. 14 तारखेपासून ट्रॅफिक विभागाची परमिशन मिळाल्यानंतर आपण रस्ता देखील बंद केला आहे आणि पूर्ण काम करण्याचं आपण ठरवलं आहे. साधारणतः 1 तारखेच्या आत स्लॅबचं काम पूर्ण होणार आहे. आपण तो रस्ता लवकरच सुरू करतो आहे आणि उर्वरित जो रस्ता आहे त्याचं खड्डे भरण्याचं काम सुरू आहे. जसं पाऊस कमी होईल त्याप्रमाणे आपण काम प्रगतीने किंवा स्पीडने करण्याचा आपण प्रयत्न करतोय. हो, संघर्ष समितीने निवेदन दिलंय. सदरचं निवेदनाबाबत उद्या माननीय आयुक्त महोदय, माननीय शहर अभियंता आणि आमचे कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा करून आम्ही त्यांना लेखी कळवणार आहे संघर्ष समितीला. गेले अनेक वर्ष आम्हाला रस्त्यांच्यासाठी आम्हाला खूप त्रास होत आहे. आमच्या विभागातील सर्व नागरिक या रस्त्याच्या खड्ड्यांमुळे वैतागलेले आहेत. तुम्ही बघू शकता आमच्यावर एक गृहस्थ आहेत, यांच्या पत्नीचा खड्ड्यांमुळे अपघात झाला, त्या बिचारीचं निधन झालं आणि हा लहान मुलगा आईसाठी पोरगा झाला. तर हा तर चला खड्डे आपले होतील नीट, पण या बाळाची आई पुन्हा कोण आणणार? तो बिचारा कोणाकडे दात मागणार? तर आम्ही प्रशासनाला हीच मागणी केली आहे कल्याण डोंबिवलीला की तुम्ही लवकरात लवकर हे खड्डे भरावे. आणि हे खड्डे आजकालचे नाहीये, गेले कित्येक वर्ष नागरिक कंटाळलेत म्हणून आज सर्व जनसमुदाय आज रस्त्यावर आलेला आहे. जर शिवाजी महाराजांचे गड किल्ले 400 वर्षापूर्वीचे अजून व्यवस्थित असतील तर मग हे रस्ते का खराब होत आहेत यांचं उत्तर कोण देणार? का नाही आपण नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करत आहे? आज आपलं जग जर चंद्रावर गेलं आहे बरोबर, तर मग रस्त्यांसाठी का नवीन टेक्नॉलॉजी नाही आणणार? मला याचं उत्तर पाहिजे, सर्व नागरिकांना याचं उत्तर पाहिजे. म्हणून आज सर्व आम्ही सुट्टीचा दिवस आमचा सोडून आज सर्व जनसमुदाय, लहान कच्चे बच्चे, त्यांच्या महिला, सर्व वर्ग आज इथे ह्या आंदोलनाला आलेले आहे. हा यासाठी आहे की लोक खूप त्रस्त आहेत. लोकांना काय पाहिजे असं, एकतर लोकांना काय पाहिजे, एकतर रस्ता पाहिजे असो, पाणी, वीज, ह्या तिन्ही गोष्टी आज नागरिकांकडे भेटत नाहीत. आज लोक अक्षरशः कंटाळी आहेत की एकतर लाईट नसतेच, पाण्याचा गोंधळ आहेच. त्यांनी सांगितलं की पाण्याचा गोंधळ आहेच आमच्याकडे, पण रस्ताही नाही. लोक टॅक्स सर्व जो गरिबाचा वाडा इथे राहणारी सर्व सुशिक्षित लोक आहेत, ही टॅक्स पेअर आहेत, तरी त्यांची कोणी दखल घेत नाही. सर्व आयुक्तांपासून सर्वांपासून आम्ही निवेदन देऊन झालेलो आहे. त्याच्यावरती कोणी आतापर्यंत आम्हाला ठोस असा निर्णय दिलाच नाही.
आता आम्हाला सांगतात की आयुक्त आम्ही लेटर देऊन सांगता, आता आम्हाला सहआयुक्त सांगतात पवार साहेब की आम्ही तुम्हाला देतो, अल्टिमेट देतो. आम्हाला काय देणार त्यालाच माहिती आहे. आता लोकांचा रोष हा कुठल्याही ह्याच्यावरती अधिकाऱ्यावरती नाही, हा केडीएमसी रोष आहे लोकांचा. आम्हाला लोकांना अधिकाऱ्याला म्हणजे घेराव घातला होता, जाब विचारलेला आहे, नेमकं काय जाब विचारला? आम्ही त्यांना जे निवेदन केलंय त्याचं आम्हाला ठोस निर्णय हा 38 दिवसात दिला पाहिजे, एवढं आमचं त्यांच्याकडे मागणी आहे. आमच्या पूर्ण मागण्या आम्ही त्यांना पत्राद्वारे दिली आहे. बस आमचं एवढंच मागणं त्यांच्याकडे. पुढची भूमिका जर त्यांनी आमचा अल्टिमेट दिला नाही तर त्याची येणारी पुढची आमचं जे असेल भूमिका ती वेगळी असेल, खूप वेगळी असेल. हायकोर्टात याची किंवा ती हायकोर्टामध्ये जावं लागेल. शेवटी नागरिकांना काहीतरी हक्क पाहिजे असतो ना प्रत्येकाचा.